नमस्कार मित्रांनो, मी आज अतिशय महत्त्वाची कथा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तुमच्या जीवनातील कितीही मोठं दारिद्र्य, भयंकर चिंता नष्ट करणारी ही कथा आहे। या चालू क्षणाला ही कथा ऐकल्याने कितीही भयंकर चिंता जळून जाते। ही कथा शांतपणे श्रवण केल्याने मनुष्याच्या कोटी कोटी जन्मातले पाप नष्ट होतात आणि सर्व भयानक दुःखातून त्याची सुटका होते। भगवंताच्या कृपेने सर्व गरिबी नष्ट होऊन मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते। ही पौराणिक कथा ऐकल्याने तुमची कितीही भयंकर आणि मोठ्या संकटातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही। या कथेला सुरुवात करण्यापूर्वी देवाचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताचा हा व्हिडिओ लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी हे टाईप करा। तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील, भगवान भोले बाबा नक्की पूर्ण करतील। मित्रांनो, जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर तुमच्या जीवनात या कथेचा खरा अनुभव येईल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल हा माझा विश्वास आहे। त्यामुळे शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा, यातच तुमचं चांगलं होणार आहे। चला तर मग या चिंता नष्ट करणाऱ्या कथेला सुरुवात करूया आपण। एक व्यक्ती अनेक वर्ष आपल्या गुरूंच्या दर्शनाला जात असे, प्रवचन ऐकत असे, सेवा करत असे, ध्यान धारणा साधना करत असे, पण इतका सर्व करूनही आपल्या सुधारणा होत नाही अशी उणीव त्याच्या मनात कायम राहिली। गुरूंना शरण जाऊन मला कित्येक वर्ष झाली, कित्येक वर्ष मी गुरूंचे प्रवचन ऐकण्यात घालवले आहेत, पण माझ्या मनामध्ये तेवढा बदल झाला नाही जेवढा बदल होण्याची गुरूची अपेक्षा आहे। त्याने विचार केला, आता कदाचित माझे गुरु या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात। आणि मग काहीच क्षणात तो आपल्या गुरूंना भेटण्यासाठी निघून गेला। गुरूंना त्यांनी जवळ बसवले आणि त्याची अडचण विचारली। तो माणूस म्हणाला, आयुष्य खूप वेगाने चालले आहे, मला दीक्षा घेऊन 20 वर्षाहून अधिक वर्ष झाली आहेत आणि या 20 वर्षात मी माझ्या बाजूने अथक परिश्रम केले आहेत। गेल्या 20 वर्षात मी अथक प्रयत्न केले, पण इतकं सगळं करून मी काही समाधानी झालो नाही। माझ्या जीवनाचा एक भाग निघून गेला आहे आणि पुढचा देखील एक भाग निघून जात आहे। आता माझी केसही पांढरी पडू लागलेली आहेत, मी प्रयत्न करून थकलो आहे। गुरु, माझे आयुष्य रिकामीच राहील का अशी चिंता मला सतावत आहे। तेव्हा त्याचे गुरु त्याला म्हणाले की तुला हे सत्य जाणून घेण्यासाठी अजून 2 वर्ष जातील। मग गुरूंनी त्याला दाण्यांनी भरलेली एक मोठी टोपली दिली आणि त्याला सांगितलं की हे दाणे तू तेव्हाच मातीमध्ये टाक जेव्हा 3 दिवस लगातार पाऊस पडेल। तो व्यक्ती गुरूंनी दिलेला बिया घेऊन घरी परत आला आणि पावसाची वाट पाहू लागला। दिवस आठवडे आणि आठवडे महिन्यात बदलले, पण पाऊस पडला नाही। मग एक दिवस पाऊस पडला, कधी 1.5 दिवस, कधी 2 दिवस, पण सलग 3 दिवस पाऊस कधीच पडला नाही। पाऊस सुरू होताच तो खूप खुश व्हायचा, पण नंतर काही वेळाने पाऊस थांबायचा आणि मग तो पुन्हा निराश व्हायचा। असं बरेच दिवस निघून गेले, पण सलग 3 दिवस पाऊस कधीच पडला नाही। त्याला वाटलं आता कधी पडणारही नाही। तो असाच विचार करत राहिला। मग अचानक एक दिवस भयंकर काळे ढग आले आणि सतत 3 दिवस 3 रात्र पाऊस पडत राहिला आणि त्या व्यक्तीच्या मनात प्रसन्नतेची भावना जागी झाली। त्या व्यक्तीच्या मनात कमालीचा आनंद निर्माण झाला। मग त्याने गुरूंनी दिलेल्या बिया टोपलीमधून बाहेर काढल्या आणि शेतात पेरल्या। पुढच्या 2 महिन्यात त्याची झाडे झाली, पण ती कोणती झाडी आहेत याची त्याला कल्पना नव्हती, कारण त्याने गुरूंना त्याबद्दल काहीच विचारले नव्हते। 3ऱ्या महिन्यापासून त्या झाडांना फुले दिसू लागली आणि बघता बघता काही वेळातच सगळीकडे फुलपाखरे, मधमाशा, भुंगे, कोटूनही लोक त्या फुलांना बघायला आणि त्याच्या सुगंधाचा आनंद लुटायला येऊ लागले। इतक्या लोकांना तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीच भेटला नव्हता।
किंवा त्याने कधीच इतक्या लोकांना एकत्रित पाहिलं नव्हतं. मला ओळखत नसताना इतकी लोक लांबून येत आहेत. आपण ज्यांना आयुष्यात कधी पाहिलंही नाही ती लोक येऊन भेटून जात आहे याचे त्याला खूप आश्चर्य वाटू लागले. अनेक लोकांनी त्याची खूप स्तुती केली, त्याच्या फुलांची स्तुती केली. काहींनी त्याला बक्षीसही दिले आणि सर्वांनी त्याला फुले विकत घेतली. त्याच्या फुलाचा सुगंध सर्व दूर पसरू लागला. सर्व शहरे, खेडे, राज्ये आणि देशात पसरू लागला. एवढ्या सुवासिक फुलाची शेती त्यांनी केली. एवढ्या मोठ्या परिसरात फुलांची कुणी कल्पनाही केली नाही. अशी सुगंधित फुले असतील असं कोणालाही वाटलं नाही. तिथं त्याचा सुगंध काही किलोमीटर अंतरावर पसरत जात होता. म्हणूनच एकदा प्रवासी दूर गेला तरी तो सुगंध कुठून येतोय हे पाहण्यासाठी तो त्या व्यक्तीच्या बागेत येत होता. हे सर्व पाहून तो व्यक्ती खूप आनंदी होत होता. त्याला वाटले की मी जाऊन हे सर्व गुरूंना सांगावे. पण त्यानंतर त्याला आठवले की आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितलं आहे की 1 वर्षानंतरच तू मला या दिवशीच भेटायला यायचं. त्याच्या आधी तू इकडे येऊ शकला नाहीस. म्हणून त्याने पुन्हा पुन्हा आपल्या उत्साहाला आवर घातला आणि स्वतःला सांगत राहिला की ती वेळ आली नाही. वेळ आल्यावर आपण आपल्या गुरूंना जाऊन सर्व काही सांगू असा विचार करून तो शांत राहत होता. पण तो खूप आनंदी होता. त्याने ती फुले विकून खूप पैसे कमावले, एक आलिशान घर बांधले आणि तिथे तो त्याच्या मित्रासोबत आनंदाने राहू लागला. खूप आनंदी होता, लोकांना भेटत होता आणि आता त्याच्यासोबत तो आनंदाने राहू लागला होता. लोकांशी मैत्रीपूर्ण नाते तो निभावत होता. तो आपल्या समाजाचा मोठा नेता बनला होता. त्याला खूप मान सन्मान मिळू लागला होता. पण नंतर हळूहळू उष्णता वाढू लागली, कडक ऊन पडू लागले, फुले सुकली आणि काही काळाने संपूर्ण शेत उद्ध्वस्त झाले आणि हळूहळू लोक त्याच्याकडे येणे बंद झाले. आता कधी कधीच काही लोक त्याला भेटायला यायचे. नंतर काही काळाने गुरूंना भेटण्याची वेळ आली. तो गुरुकडे गेला आणि त्याने त्यांना नमस्कार केला. तेव्हा गुरु म्हणाले, मला काही सांगण्याची गरज नाही, मला सर्व काही माहीत आहे. गुरूंनी पुन्हा बियाची टोपली भरलेली त्याच्या हातात दिली आणि तो म्हणाला की तू इथून निघून जा. पुन्हा जोपर्यंत 3 दिवस पाऊस लगातार पडत नाही तोपर्यंत या बिया शेतात पेरू नकोस. तो व्यक्ती या बियांना घेऊन पुन्हा आपल्या घरी आला. तो मनात विचार करू लागला की मला गुरूंनी इतकं सर्व सांगायचं होतं, पण गुरूंनी आधीच सर्व सांगितलं होतं की त्यांना सर्व काहीच माहिती आहे, काही सांगण्याची गरज नाही. तो त्याच्या मनातली भावना व्यक्त करू शकत नाही. या सर्व वस्तुस्थितीमुळे तो खूप निराश झाला होता. पण त्याला माहिती होते की गुरु हे आपले दूरदृष्टीचे आहेत. गुरूंचा शब्द खरा आहे, ते सर्व काही बघतात. तो घरी आला आणि पुन्हा पावसाची वाट बघू लागला आणि तो आनंदी देखील होता. तो पुन्हा असा विचार करू लागला की गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आणि तसेच केल्यावर पुन्हा नव्याने फुले येतील, फुलाचा सुगंध दूर दूर पसरत जाईल. पुन्हा नव्याने पाखरे, मधमाशा माझ्या बागेमध्ये बागडू लागतील. माझी कीर्ती सर्व दूर पसरेल. लोक मला बक्षिसे देतील आणि माझी स्तुती करतील. माझ्या फुलांची विक्री होईल. मला पुन्हा मान सन्मान भेटेल. या सर्व गोष्टीचा विचार करून त्याचा आनंद गगनामध्ये मावत नव्हता. या गोष्टींचा विचार करून तो बियांचा गठ्ठा बघायचा आणि आनंदी व्हायचा. असे बरेच दिवस निघून चालले होते आणि तो पावसाची वाट पाहत राहिला. पण पाऊस काही पडला नाही आणि चुकून पाऊस पडला तर कधी 1 दिवस पडायचा, कधी 2 दिवस असा पाऊस पडत राहिला. पण सलग 3 दिवस पाऊस पडला नाही. बरेच महिने उलटून गेले. आता त्याला थोडं वाईट वाटू लागले की आता यावेळी 3 दिवस सतत पाऊस पडणार नाही. काय गुरु मला अशा प्रकारे काही समजण्याचा प्रयत्न करत आहेत का? मला समजू शकत नाही, कारण आता पाऊस अजिबात पडणार नाही. आणि आता त्याने गेल्या वेळेसच्या त्याच्या मनात केलेली तुलना की 3 दिवस पाऊस कुठल्या वेळेला पडतो ती वेळही आता निघून चालली होती. मागच्या वेळेस या काळात पाऊस पडला होता, पण आता ही वेळही अर्ध्याहून पुढे निघून गेलेली आहे आणि आता पाऊस पडला नव्हता. मग एक दिवस काळे ढग आले
आणि 3 दिवस मुसळधार पाऊस पडला. यावेळी पाऊस इतका पडला की त्याच्या शेतातील मातीचा वरचा भागच वाहून गेला. मातीचा वरचा थर वाहून गेल्याने यावेळी ही शेती तयार करायला अजून खूप वेळ लागेल या विचाराने तो अस्वस्थ झाला. मग कसा तरी पाऊस थांबला आणि त्याने मोठ्या मेहनतीने त्या शेताची तयारी केली आणि शेतामध्ये बी पेरले. पण यावेळीही त्यांनी गुरूंना विचारले नव्हते की ही कोणती बियाणं आहे. ह्या फुलाच्या बिया असतील याची त्यांनी स्वतः कल्पना केली होती. हळूहळू त्या बिया उगवल्या, ते वाढले आणि फुलं दिसू लागले. यावेळी फुलं लहान आकारात होती, त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला होता. यावेळी फुलांचे इतके नुकसान झाले हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. पण तरी तो थांबला आणि त्याला वाटले की कदाचित यावेळी झाडांना फळे येणार आहेत. आणि काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं की सर्व झाडामध्ये ही जी झाडं आहेत ती हिरव्या मिरच्याची झाडं आहेत आणि हळूहळू ते वाढू लागले, मोठे होऊ लागले आणि कालांतराने त्या झाडांना मिरच्या लागू लागल्या. हळूहळू त्या मिरच्या लाल होऊ लागल्या. हळूहळू शेतात मिरच्यांना पाहून पोपट येऊ लागले. पोपटाने काही मिरच्या खाल्ल्या. मात्र यावेळी एकही फुलपाखरू आले नाही, एकही भुंगा आला नाही, मधमाशी आली नाही आणि यावेळी आजूबाजूचे लोकही आले नाहीत. ना कुठला सुवास निघाला, ना दुरून कुणीतरी त्याच्या शेतात बघायला आलं. यावेळी असं काहीही घडलं नाही. यामागचे रहस्य काय या विचाराने तो चांगलाच गोंधळला. त्याला थोडी काळजी वाटू लागली, पण पुढे काय होणार याची उत्सुकताही होती. नंतर जशी जशी उष्णता वाढली तसं तशी मिरची लाल होऊ लागली आणि हळूहळू पिकून शेतात पडून सुकून जाऊ लागली. संपूर्ण शेत सुकलं होतं आणि हळूहळू मिरच्या फुटू लागल्या आणि सर्व शेतात पसरू लागल्या. आणि जसजशी उष्णता वाढू लागली तसतसं गरम वाऱ्याबरोबर मिरचीही उडू लागली आणि मिरच्यांनी लोकांचे डोळे आणि घसा जळायला सुरुवात केली. या सर्वांचा लोकांना खूप त्रास व्हायला लागला आणि लोकांनी या रस्त्यावरच यायचं सोडून दिलं. त्यांनी त्याची वाटच बदलली. जशी जशी हवा पसरत होती तसं तसं लोकांना त्रास होत होता आणि त्यामुळे खूप लोक या व्यक्तीचा तिरस्कार करू लागले. त्याला हवा नको ते बोलू लागले. या मूर्खाने हे काय केले असे अनेक लोक बोलू लागले. त्याने या मिरच्या शेतात लावल्याच होत्या तर त्या बाजारात विकल्या असत्या किंवा काहीतरी त्या मिरच्याचे व्यवस्थापन केले असतं तर बरं झालं असतं असं लोक त्याला म्हणायला लागले. पण त्याने त्या मिरच्या शेतातच पडू दिल्या आणि आता त्या मिरच्या लोकांच्या डोळ्यात आणि घशात जात आहेत. लोक त्याच्यावर खूप नाराज झाले. त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व पशुपक्षी रागाने निघून गेले कारण त्यांनी त्या मिरच्याचा भयंकर त्रास त्याला होऊ लागला होता. तो व्यक्ती आता पूर्णपणे घाबरला होता. आता तो एकटा पडला होता. तो स्वतःचे रक्षणही खूप काळजीने करत होता कारण त्याला स्वतःच्या डोळ्यांना आणि घशाला त्या मिरच्याचा त्रास होत होता. रात्रंदिवस त्याच्या डोळ्यात आणि घशात गरम जाणवत होतं. तो स्वतःला कपड्याने झाकून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने बसून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. हे असे खूप महिन्यापर्यंत चालू राहिले. त्याच्या गुरूंना भेटण्याची त्या व्यक्तीची प्रचंड इच्छा होती, पण गुरूंनी सांगितले होते की आजच्या दिवसानंतर बरोबर 1 वर्षाने तो मला भेटायला यायचे. त्यामुळे तो शांत राहत होता. तो खूप काळजीत होता. प्रत्येक दिवस काढणे त्यासाठी खूप कठीण होते. पण कसा तरी तो दिवस आला ज्या दिवशी तो त्याच्या गुरूंना भेटायला जाऊ शकत होता. तो गुरूंजवळ गेला आणि गुरूंना नमस्कार करून त्यांच्याजवळ बसला. त्या व्यक्तीला त्याची संपूर्ण परिस्थिती गुरूंना सांगायची होती, पण गुरूंना आधीच सर्व काही माहीत होते. गुरु म्हणाले, तुझ्यासोबत काही घडत आहे ते मला माहीत आहे, पण तू समजू शकलास तर. गुरूंनी त्याला विचारलं, तुला या 2 वर्षात काही गोष्टी समजल्या का? काही गोष्टी माहीत पडल्या का?
की मी तुला सांगितले होते की तुला या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी बरोबर 2 वर्ष लागतील. या 2 वर्षात तू काय समजून घेतलेस? सर्वप्रथम तू कोण आहेस हे समजून घेणे आवश्यक आहे. तू कुठून आला आहेस हे तुला माहिती आहे का? तुझा जन्म कसा झाला हे तुला माहिती आहे का? तू म्हणाला, नाही, माझा जन्म कसा झाला ते मला माहीत नाही. जेव्हा मी थोडाफार समजूतदार झालो तेव्हा लोक म्हणाले की ही तुझी आई आहे, तिने तुला जन्म दिला आहे. तेव्हा मला कळले की माझी आई आहे. तेव्हा मला समजले की आईपासून माझा जन्म झाला, पण मला माझ्या जन्माविषयी काहीच माहिती नाही. गुरु म्हणाले की तू कसा जन्मालास हे तुला माहीत नाही, हे तुला आठवत नाही. तुझे आई वडील कोण आहेत हे तुला सांगितले तेव्हा तुझ्या लक्षात आले, हे तुझे आई वडील आहेत. तुझा जन्म यांच्यापासून झाला आहे. मग तुझा परिवार पूर्णपणे बनला आहे. गुरु म्हणाले, तुला आठवतं का की तू तुझ्या परिवाराला सोबत घेऊन आला होता? तुला आठवतं का की तुझा जन्म झाला तेव्हा तू तुझ्या बरोबर काही आणले होतेस? तेव्हा तो व्यक्ती बोलू लागला की मला काहीही आठवत नाही की माझ्याबरोबर मी काही आणले होते. तेव्हा गुरु म्हणाले, तुला आठवते का की तू आज इथे आहेस? तू इतकी प्रवचन ऐकलीस, तुला खूप ज्ञान प्राप्त झाले आहे, तुझ्याकडे खूप बुद्धी आहे, तू इतका अभ्यास केला आहेस, तू शाळेत गेला आहेस, तुला खूप मित्र आहेत, तुला मुलं आहेत, तुला बायको आहे. तुला काय आठवतं का की तू जन्माला आलास तेव्हा तुझ्यासोबत यापैकी एक तरी व्यक्ती तुझ्याबरोबर होती का? हे जेव्हा तुझ्या आईवडिलांनी तुला सांगितले की तू आमचे मुलं आहेस तेव्हा तुम्ही याच्यापैकी कोणासोबत होतात? तेव्हा त्या व्यक्तीने उत्तर दिले की नाही गुरु, तेव्हा मी एकटा होतो. मग पुन्हा गुरूंनी विचारले की तुझ्याकडे पैसे होते, कोणत्याही प्रकारची धनदौलत होती तेव्हा तुझ्याकडे होती का? अशी कोणती सोय तुझ्याकडे होती का तू जेणेकरून तुझ्या सर्व उदरनिर्वाह त्यामार्फत करू शकत होता? तेव्हा तो म्हणाला, नाही, मी फक्त माझ्या आईने जे दिलेले असायचे तेच खायचो. गुरु म्हणाले, आणि तुला उद्या दूध मिळेल किंवा नाही, तुला पोळी मिळेल का नाही याची काळजी होती का? आणि जर ही काळजी होती तर तू काय करायचा याची चिंता तुला होती का? तेव्हा तो व्यक्ती म्हणायचा, नाही, मला तेव्हा कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती, कारण माझी आई माझी चिंता सगळी, मला कुठलीच चिंता नसायची, कारण मी जे काही मागायचो ते सर्व काही माझी आई मला द्यायची. आणि जर या गोष्टी जेव्हा जेव्हा घरी नसायच्या तेव्हा तेव्हा त्या गोष्टी लगेच उपलब्ध करून आई देत होती. किंवा मग ती वडिलांना सांगायची की आपला मुलगा अशी अशी गोष्ट मागत आहे आणि ती तुम्ही आणा. पण मी माझ्या बाजूने काहीही केलं नाही. मला हेही आठवत नाही की मला दूध कुठून मिळणार आहे. तेव्हा गुरु म्हणाले की तुला हे देखील माहीत नव्हते की उद्या तुला या गोष्टी मिळणार आहेत किंवा नाही, तरी या सर्व गोष्टी तुला मिळत राहिल्या. तुला हे देखील माहीत नव्हते की तू कोण आहेस, तू कुठून आला आहेस, आणि तरीही तुझं सर्व पालन पोषण चालू राहिलं. आणि तू असा विचार करतोस की ते सर्व आता तू करत आहेस. तुला असं वाटतंय का की 20 वर्ष तुला येऊन झाली आणि आता तुला आतापर्यंत काहीही झालं नाही? आणि आपण काय बनवू इच्छिता? तुला काय प्राप्त करायचे आहे? तू कोण आहेस? तुला कुठं जायचं आहे? याबद्दल थोडा विचार कर. ज्या नावापासून तुला आवाज दिला जात आहे तू तो आहेस का? हे तुझंच नाव आहे ही तुला माहिती आहे का? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, नाही, मला माहिती नाही की हे माझंच नाव आहे. पण जेव्हा माझ्या कानात हे नाव ऐकू येऊ लागते तेव्हा मला समजू लागते. मग हळूहळू मला कळले की माझी आई मला या नावाने हाक मारायची. मग मला कळले की हे माझे नाव आहे. तेव्हा गुरु म्हणाले की तू आहेसच नाहीस, तुझ्याकडून तो का आला नाहीस? तुझ्याकडून आले आहे का असं तुला वाटतंय का?
तेव्हा गुरु म्हणाले की तू आहेसच नाहीस, तुझ्याकडून तू आला नाहीस, तू तुझ्याकडून आला आहेस असं तुला वाटतंय का? तुला असं वाटतं की तुझ्या आई वडील तू निवडले आहेस, हे माझं घर असेल? काय तुझा जन्म होण्यापूर्वी तू हा विचार केला होतास का? तेव्हा काही निर्णय झाले होते का? तो म्हणाला नाही, मला आठवत नाही की मी कोणती निवड केली होती, मला आठवत नाही की मी जन्मलो आहे, मला हे देखील आठवत नाही की ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, मला काहीच आठवत नाही, माझा कोणताही पर्याय किंवा निर्णय नाही. तेव्हा गुरु म्हणाले तुझे अस्तित्वच नाही. आता तुम्ही जे काही बोलत होतात किंवा बोलत आहेत, मी आहे, तुम्ही म्हणतात की मी इतकी फुले उगवली, हे सर्व काही मी केलं, पण मला सांगा या तुमच्या विषयी बिया होत्या, ही फुले होती का? ही फुलं उगवण्यासाठी तुम्ही काय केले हे मला सांगशील? हे सर्व ऐकून तो गप्पा बसला. त्याच्याकडे उत्तर नव्हते. त्याने गुरुच्या चरणावर डोकं टेकवलं आणि गुरूंसमोर उभा राहिला. गुरु म्हणाले मी तुला या बिया दिल्या आणि 3 दिवस पाऊस पडल्यानंतर तू ह्या बिया जमिनीत पेरल्या. तू पाऊस पाडलास का? ज्या मातीत बिया अंकुरतात ती माती तुम्ही बनवली का? यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का? कोरड्या डोळ्याने तो शांतपणे उभा होता. त्याच्याकडे आता शब्दच नव्हते. गुरु पुढे म्हणाले तुम्ही या बिया जमिनीच्या आत पुरताना पाहिल्यात का? मातीतून रोपे कसे तयार झाले हे तुम्ही पाहिले का? जमिनीच्या आतमध्ये जो खेळ झाला तो त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले होते का? तू त्या बियांच्या आत जीवन टाकले होतेस का? आता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे उत्तर नव्हते. तो मौन उभा राहिला. तेव्हा गुरु म्हणाले अरे तुझ्या अस्तित्वात नाही, तूच स्वतःचं तुझं अस्तित्व काही नाही. तू फक्त मानले आहेस की मी आहे. तेव्हापासून तू म्हणला आहेस की हे सर्व मी करत आहे. हे सगळं तू मानलेलं आहेस की हे सगळं माझं, माझी आई, माझे वडील, मी हे बनवलं, मी बिया पेरल्या, मी फुलं उगवले, मी हे साध्य केलं, मी अभ्यास केला, मी लग्न केलं, माझं लग्न झालं, मी व्यवसाय सुरू केला आणि मुलांना जन्म दिला, ही माझी मुले आहेत. पण प्रत्यक्षात इथे जर खरा विचार केला तर इथे कुणीही कुणाचं नाही आणि कुणीही काहीही करत नाही आणि कुणी काहीही केलं नाही. तू फक्त तिला जन्म दिला आहेस आणि या मीपणामुळे तुला कळू शकले नाही तुझे अस्तित्वही नाही. तू स्वतःच अस्तित्वास नाहीस. तुला माहिती आहे का तू कोण आहेस? तेव्हा तो म्हणाला मला माहिती नाही की मी आहे, पण मला हे नक्कीच समजले आहे की मीलाच मी निर्माण केले आहे. हे गुरुदेव तुम्ही जे सांगत आहात त्यावरून मी समजू शकतो की मीलाच मी निर्माण केले आहे. म्हणजे मीच म्हटले आहे की माझे शरीर आहे, ही माझी आई आहे, हे माझे भाऊबंद आहेत, हे माझे फूल आहे, ही माझी शेती आहे, हा माझा आहे. फक्त मी या मीपणालाच निर्माण केलं आहे. पण हे सर्व मी मानले नाही, कारण मी कोण आहे हे मला देखील माहिती नव्हते. मला तर लोकांनी सांगितले की मी कोण आहे. मला एक नाव देण्यात आले आणि तेव्हा मला त्या नावाने हाक मारली गेली. तेव्हा मला समजले की माझ्या शरीराचे नाव आहे, परंतु मला अद्याप माहिती नाही की या शरीरात कोण आहे जे सर्व काही पाहतो आहे, बोलतो आहे, सर्व काही समजले आहे. तेव्हा गुरु म्हणाले जर आता तू कोण आहेस हेच माहिती नाही तर तू हा विचार करत आहेस की हे सर्व मी 20 वर्षापासून करत आहे. मग हे सर्व कोण करत आहे? तर हे सर्व तुझ्यातील मी करत आहे. मी कुठेही जाणार नाही. 50 वर्ष उलटून गेले आणि पुढचे 50 वर्ष उलटून जातील, पण हा मी कुठेच जाणार नाही. हे बोलणे जो हे बोलत आहे की ही माझी फुलं आहेत, पण खरं सांग ही फुले तुझी होती का? जो बोलत आहे की या बिया लावल्या आहेत, पण या बिया खरंच तुझ्या होत्या? तुझा इथे काहीही नाही, तू आहेस नाही, तू फक्त मानला आहेस की तू आहेस. हेच मानल्यामुळे तुझ्यातील या मीपणामुळे संपूर्ण संसार घडला आहे. तुझ्यातील मीच तुला सांगत आहे की ही फुलं मी लावली आहेत, मी फुलांची शेती केली, माझे कौतुक होत आहे, माझी प्रतिष्ठा वाढत आहे, मी अशा समाजाचा प्रमुख झालो आहे
मी खूप खूप मेहनत केली, पण मला सांग तू काय केलंस? काय त्या बियांना तू बनवलं होतंस? काय त्या बियांना धूप म्हणजे ऊन तू दिले होतंस? तो मनुष्य निशब्द उभा राहिला. त्याच्या मुखामध्ये कोणत्याही प्रकारचे शब्द नव्हते. आता त्याच्याकडे बोलण्यासाठी देखील शब्द उरले नव्हते की गेल्या 20 वर्षापासून मी हे सर्व आहे. तो ध्यान करू लागला. जेव्हा गुरु त्याला म्हणू लागले की तू मुक्त आहेस, तू पहिल्या दिवसापासूनच मुक्त होतास. या सर्व वेड्या आणि या सर्व बेड्या तू स्वतःला लावून घेतल्या आहेस. या बेड्या तू स्वतः लादल्या आहेस आणि या साखळ्या स्वतः हातामध्ये तू बांधून घेतल्या आहेस. गेल्या 20 वर्षापासून हे सगळं तू करत आलेलं आहेस. ही बेडी स्वतःला लावली आहेस. हा मीच तुमच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. मीच तुम्हाला खोल ध्यानात जाऊ देत नाही. मी तुला इथून मुक्त होऊ देत नाही. तुमचा विश्वास आहे की तुम्ही स्वतःच अस्तित्वात नाही, तुम्ही आहात असे तुम्हाला वाटते. तू हे समजत आहेस की मी करतो. विचार कर की हा मी कुठे आहे. पुन्हा विचार कर की या जगामध्ये माणसाला बंधनात टाकणारा हा मीपणा आहे. हा मीपणा जोपर्यंत माणूस सोडत नाही तोपर्यंत माणूस दुःखी कायम राहणार. म्हणून स्वतः मी हे केलं, मी हे ते केलं, मी करतो, मी खातो, मी जेवतो, मी फुलं करतो, मी शेती करतो, मी बिया पेरतो, मी 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 हा जो मी आहे हा मी सोडल्याशिवाय माणसाच्या मनातील चिंता जाणार नाही. बाळा, तू आहेस नाहीस, तू फक्त मानले आहेस. आजूबाजूने सर्व काही दिसत आहे, ते सर्व संसार आहे. तो संसार देवाने बनवला आणि देवच त्याला चालवतो. तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात. या सगळ्या गोष्टीचा तू विचार कर की या जगातल्या सगळ्या क्रिया ह्या देवाच्याच इच्छेने घडतात. स्वामीच या सगळ्या गोष्टी करून घेतात. आपण करणारे कुणीच नाही आहेत. म्हणून या कथेवरून आपण हे शिकायचं की आपल्याबरोबर येणारं दुःख, आपल्याबरोबर येणारं सुख हे सगळं आपल्या कर्माने आपल्याला मिळत राहतं. देव सगळ्या गोष्टी करत राहतो. म्हणून चिंता सोडा आणि फक्त देवावर विश्वास ठेवा. नक्की आपण सुखी झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा गुरूंनी त्याला उपदेश केला. आणि त्यांच्या मनातील असणारी सगळी इच्छा, सगळी चिंता दूर झाली आणि तो माणूस सुखी झाला. अशी ही गोड कथा आपण या ठिकाणी बघितली. धन्यवाद मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.